तर मित्रांनो, खूप सारे कमी लोकांच्या नशिबात अशी बायको असते की जी शहरातून गावाकडे शिफ्ट होते. तर आम्हाला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या मित्रांनो की तुम्ही दादा आणि ताई तुम्ही एक्झॅक्ट काय जॉब करतात ते आम्हाला सांगा. तर मित्रांनो, तुमच्या भाऊचा छोटासा हार्डवेअरचा बिझनेस आहे आणि त्याच्या अगोदर मुंबईला एक US प्रोसेस कंपनी होती TSI म्हणून, त्या कंपनीत कामाला होती. ठीक आहे. तर लॉकडाऊनच्या काळात काही असे संकट आले, त्याच्यात समजून आलं की हा जॉब आपला सिक्युअर नाही आहे म्हणून असं. ठीक आहे. तर म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की बिझनेस करायचा आणि अगोदरपासून माझं ठरलं होतं की मला लाईफमध्ये बिझनेस करायचा आहे म्हणून. त्या कारणासाठीच आम्ही शहरातून गावाकडे शिफ्ट झालो. आणि माय वाईफ सी इज ऑल्सो वर्किंग. तर मी पण 2018 पासून वर्किंग आहे. एक्सेंचर म्हणून कंपनी आहे, US प्रोसेस आहे माझी पण. त्याच्यामध्ये मी ॲज अ कॅम्पेन मॅनेजमेंट असोसिएट म्हणून वर्क करते. तर आता करंटली पण मी वर्किंग आहे आणि माझं वर्क फ्रॉम होम आहे लकीली कोरोनापासून, म्हणून ते आमच्यासाठी खूप बेस्ट आहे. म्हणून मी पण डिसिजन घेतलं की त्याला तिथून बसून करण्यापेक्षा गावाकडे जाऊन घरूनच काम करायचं आहे आपल्याला. तर आणि त्याच्यात माझे पण स्वप्न पूर्ण हां. होतील असा विचार तिने केला आणि घरूनच मी पण लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होमच केलं होतं. पण लॉकडाऊन संपल्यानंतर मी हे डिसिजन घेतलं मित्रांनो. आणि तिला सॅटर्डे संडे ऑफ आहे, सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, मेडिक्लेम हे ते सगळं काही. तिची साऱ्या मला गोष्टी खूप आहेत. साथ भेटली मित्रांनो. आरवच्या ऑपरेशनमध्ये पण तिच्या कंपनीने ऑलमोस्ट 1.5-2 लाख रुपये दिले होते. प्रेग्नेन्सी तर पूर्ण त्यांनीच केली होती. माझा इव्हन ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आपण 1.5 लाख रुपये त्यांच्याच कंपनीने दिले होते. तर खूप हेल्प होते मला माझ्या वाईफकडून. तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो. असं आम्ही वर्क करतो हॅप्पी आणि आनंदित. तर असा होता आमचा जॉब रोल आणि तिथं आम्ही काम करतो. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल आम्ही काय करतो काय नाही. तर चला आपण भेटू नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये.